आधी नीट आणि आता टीईटी नेमकं काय प्रकरण आहे, हा धक्कादायक बातमी नेमकी काय आहे हीच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। उद्या म्हणजेच 28 जूनला होणारी टीईटीची म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटला। तुम्ही जे ऐकताय अगदी बरोबर आहे। परीक्षा सुरू व्हायला काही तास उरले असताना हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे आता उद्याची परीक्षा तर रद्द करण्यात आली आहे, पण काही दिवसांपूर्वीच नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता। त्यातून आपण कसे ना कसे सावरतो, तोच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा पेपर फुटीचा कलंक लागला। लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य यामुळे आता पुन्हा एकदा टांगणीला लागलंय। आता हा सगळा प्रकार नेमका कसा आणि कुठे घडला ते अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या राज्यातील तब्बल 1028 केंद्रांवर ही परीक्षा होणार होती। नीट परीक्षेचा गोंधळ पाहता प्रशासनाने खूप कडक सुरक्षा ठेवली होती असा दावा केला होता। पण आज 27 जूनच्या पहाटे भिवंडीमधले काहीतरी संशयास्पद घडत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। भिवंडीतल्या कोनगाव भागातील डायमंड हॉटेलमध्ये काही लोक पेपर घेऊन थांबल्याची टीप पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी तिथे लगेच जाऊन धाड टाकली, पण पोलीस पोहोचण्यापूर्वीच आरोपी तिथून पसार झाले होते। यानंतर मात्र पोलिसांनी अजिबात वेळ न घालवता तपासाची चक्र अतिशय वेगाने फिरवली आणि थेट मुंबईच्या सहारा विमानतळ परिसरातून 3 संशयितांना ताब्यात घेतलं। पोलिसांनी जेव्हा परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलवून पडताळणी केली, तेव्हा या पकडलेल्या लोकांकडे असलेले प्रश्न आणि उद्याच्या टीईटी प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर त्या परीक्षेचे प्रश्न अगदी सेम टू सेम म्हणजे सारखंच असल्याचं उघड झालं। म्हणजेच आता 100% लीक झाला होता, म्हणजे हा पेपर 100% लीक झाला होता। आता भिवंडीमधून या 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून गुन्हा दाखल केलाय। इयत्ता 1ली ते 8वीच्या शिक्षक भरतीसाठी ही टीईटी परीक्षा किती महत्त्वाची असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। वर्षानुवर्ष रात्रंदिवस अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करणाऱ्या या लाखो तरुण तरुणींच्या भावनांची हा खेळ तर नाही ना। परीक्षा परिषदेने सुरक्षेचे कितीही दावे केले असले तरी शेवटी यंत्रणेतल्या त्रुटी ह्या सगळ्या आता समोर आलेल्या आहेत। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित टीईटी परीक्षा जी 28 जून 2026 म्हणजे उद्या होणार होती, ती परीक्षा ठाणे भिवंडी येथे प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे समजल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। या परीक्षेसाठी पूर्ण राज्यामध्ये 37 ठिकाणी ही परीक्षा होणार होती। 37 ठिकाणी 1728 केंद्र होते। 6,01,25 उमेदवार या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होणार होते। परंतु आता ह्या गोष्टी झाल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। परीक्षा पुढची केव्हा होणार आहे याचं नियोजन आम्ही आता करत आहोत। पुढची तारीख लगेचच कळवू आम्ही। साधारण किती दिवस लागतात परीक्षा कंडक्ट करायला? नाही, हे याबद्दल आम्ही कळवू, पुढची तारीख आम्ही कळवू। किती लोक यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले किंवा काय हे कसा फुटला याबद्दल काहीच माहित नाहीये, परंतु कुठला आमचे अधिकारी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष त्याची चौकशी चालू आहे। याची चौकशी अंती निष्पन्न होईल। 3 लोकांवर गुन्हा दाखल झालाय असं समजतंय। अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी मोठी प्रक्रिया असते। फॉर्म भरण्यासाठी डेट दिली जाते, ती डेडलाईन असते। त्यानंतर ना शुल्क अधिक शुल्क आकारून सुद्धा फॉर्म भरून घेतले जाते। किती दिवसांची प्रोसेस असते? ही साधारणतः 3 आठवड्यांची प्रोसेस जाते। परंतु या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांना पुढे रजिस्ट्रेशन पुन्हा करण्याची आवश्यकता असणार नाही, कारण यामध्ये त्या उमेदवारांचा दोष असणार नाही। त्यामुळे ही पुन्हा रजिस्ट्रेशन फी आम्ही आकारणार नाही। साधारण किती लोकांनी फॉर्म भरले होते? 6,01,28 केंद्र परीक्षा केंद्र किती होते? 1728 केंद्र होते। परत फी नाही घेणार? परत फी नाही घेणार।